मध्ये आपण बघणार आहोत हिरागाना आणि येस मी तुम्हाला संडे मंडे हे जपानी भाषेमध्ये कसं म्हणायचं हे पण शिकवणार. सो त्याच्यापूर्वी काल जो आपण स्टडी केला होता तो बघणार आहोत. मला फक्त सांगायचं हे कुठलं लेटर आहे? ए. कुणाला माहिती आहे? आ. कुठलं लेटर आहे? आ. ओके. आ. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि आता हा कुठला शब्द तयार झालाय सांगा बरं? कुठला आहे? आई. कुठला आहे? आई. लव. व्हेरी गुड. आता त्यानंतर हा कुठला आहे सांगा? लेटर कुठलं आहे हे? ऊ. व्हेरी गुड. हे कुठलं लेटर आहे? ए. मग हा कुठला शब्द तयार होतो बरं? उए. म्हणजे काय? म्हणजे काय? उए देसने. उए. अप अप. व्हेरी गुड. त्यानंतर हे कुठलं लेटर आहे बरं? हे असं करून एक टिंगी. ओ. येस. आणि त्याला जर ई केला तर मग ओई. नेफ्यू. ओके. ओ ई. आता अजून एक सांगणार हा. हे बघा हे काय काढलंय मी? हा. आओ. आओ म्हणजे? आओ म्हणजे कुठला कलर? ब्ल्यू. ब्ल्यू कलर. व्हेरी गुड. येतंय की मग खूपच छान येतंय. ओके. सो आपण काय काय बघितलं? आता आराध्याला सांगू. आ. ई. ऊ. ए. आणि ओ. हे एवढे आपण लेटर काल बघितले. हे आहेत जपानी भाषेचे वॉवल्स. ओके. आता आपण कन्सोनंटकडे जाणार आहोत. बट त्यापूर्वी मी तुम्हाला डेज शिकवणार. ओके. संडे मंडे जपानी भाषेमध्ये शिकायचंय ना डे. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा डेज जे आहे ना त्याला म्हटलं जातं योबी. काय म्हणतात? यो आणि बी. योबी. हा. योबी म्हणजे डेज. किती छान आहे ना? योबी म्हणजे डेज. आता कसं लक्षात ठेवायचं बघा. मंडे. मंडेला काय म्हणतात माहितीये? गेत्सु योबी. काय? गेत्सु योबी. व्हेरी गुड. गेत्सुयोबी म्हणजे मंडे. ठीक आहे. सोमवार. गेत्सुयोबी. आता पुढे बघा. काय? ट्यूसडे. त्याला काय म्हणतात? कायोबी. खायोबी. काय म्हणायचंय? खायोबी. किंवा अजून एक सांगते याला कायोबी असं पण म्हणतात. जपानी भाषेमध्ये का किंवा खा हा एकच आहे. ठीक आहे ना? जसं की त ट हा हे सुद्धा एकच आहे. म्हणजे जसं हा शब्द वाचा बरं. इंग्लिश आता सगळ्यांना येतं ना. हे कसं वाचणार तुम्ही? हा. काय वाचणार तुम्ही? टोक्यो. पण तुम्हाला माहिती आहे का जपानी भाषेमध्ये ट नाहीये म्हणून त्याचं प्रोनाउन्सिएशन होतं टोक्यो. किती गंमत आहे ना? हो की नाही? हा. टोक्यो आपण म्हणतो. पेपरमध्ये पण वाचतो. सगळे लिहितात टोक्यो टोक्यो. पण ते टोक्यो नाहीये. ते आहे टोक्यो. बिकॉज ट नाहीये त आहे. ठीक आहे. कळालं का? अजून एक गंमत सांगते हा. हे कसं भाषेमधली गंमत आहे. ज्यावेळेस तुम्ही शिकाल ना आता कसं शिकताय तसं तुम्हाला हळूहळू कळणार. आता बघा जपानी भाषेमध्ये ड नाहीये. द आहे. द. ठीक आहे. डी जो आहे ना त्याला द म्हणलं जातं. द. ओके. आता बघा मी या ठिकाणी एक शब्द काढते. काय लिहिलंय सांगा मला.
काय? वाचा पटपट. हा बरोबर बरोबर. काय वाचलं? हा बरोबर. काय वाचलं? ए दो गावा. ओके, ये दो गावा. हा आता योदो गावा असं करते. ठीक आहे, मला तो शब्द तुम्हाला सांगायचा होता म्हणून. बट काय आहे? योदो गावा. आता या ठिकाणी बऱ्याच वेळा काय होतं माहितीये, लोक द नाही प्रोनाउन्स करत. लोक काय करतात? ड. मग काय होतो? योडो गावा. काय होतं? योडो गावा. सो ड नाहीये ना, म्हणून द आहे जपानी भाषेत, म्हणून येणार योदो गावा. किती सोपं आहे. इन दो केलं जातं. इन दो म्हणजे लिहिताना आपण इंदो म्हणजे कोण? इंडिया. इंदो. पण जर आपल्याला माहिती नसेल की द वापरला जातो तर काय होणार? इंडो. बरोबर की नाही? आता मला सांगा बरं, मी तुम्हाला काय सांगितलंय. जपानी भाषेत कुठलं लेटर नसतं सांगा. सांगा सांगा. ड नसतो. ड नसतो. ओके, डमरूचा ड नाहीये. अजून ट पण नसतो. टच्या ऐवजी त असतो. व्हेरी गुड. म्हणून या ठिकाणी आता ख जो आहे ना तो कायोबी असा झालाय. ठीक आहे, तुम्ही कायोबी म्हटलात तरी पण बरोबर आहे, खायोबी म्हटलात तरी पण बरोबर आहे. ठीक आहे. सो आता कधी क म्हणायचं कधी ख म्हणायचं याला एक नियम आहे, पण तो जसं जसं आपण पुढे जाऊ ना तसं तुम्हाला मी तो सांगेल. आता फक्त म्हणा गेत्सुयोबी, खायोबी. आणि पुढचं आहे वेन्सडे. वेन्सडेला काय म्हणायचंय? सुईयोबी. काय आहे? सुई योबी. व्हेरी गुड. योबी आता तुम्हाला माहिती आहे की नाही? योबी आता तुम्हाला माहिती आहे. ओके, सो सुईयोबी. पहिला आहे गेत्सु का सुई. मॅम, हा हे बुक मध्ये लिहायचंय का? आता नका लिहू, मी व्हिडिओ देणार ना त्यावेळेस लिहा. आता काय करा, माझ्या बरोबर फक्त प्रोनाउन्सिएशन करा. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो बघा, गेत्सुयोबी, खायोबी, सुईयोबी. ई देस का? कोकोमध्ये दाईजिबू देस का? इथपर्यंत समजलं? आता पुढे थर्सडे, त्याला काय म्हणतात माहितीये का? मोकुयोबी. काय म्हणायचं? मोकुयोबी. आणि इथं हायफन दिलाय, याचा अर्थ ओ जो आहे तो प्रोलॉंग करायचा आहे. ओके, मोठा करायचा आहे ई सारखा. म्हणून गेत्सुयोबी, खायोबी, सुईयोबी, मोकुयोबी. येईल? आता सगळ्यांनी म्हणा बरं एकदा. गेत्सुयोबी, गेत्सुयोबी, खायोबी, सुईयोबी. व्हेरी गुड. मोकुयोबी. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता तुम्हाला माहिती आहे का, खूप इंटरेस्टिंग आहे. याला ना कांजी पण आहेत, पण आता मी तुम्हाला शिकवल्या नाही ना त्या कांजी पुढे पुढे गेल्यावर. सो पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, जसं की आता इथं हा गेत्सू म्हणजे चंद्राची कांजी आहे. ओके, चंद्राचं चित्र आहे. वाव. त्यानंतर खायोबी म्हणजे फायर. ओके, सो मंडे कसा असतो तुम्हाला माहिती आहे? मंगळ कसा असतो? मंगळवार. ओके, ट्यूसडे. सो खायोबी फायरची कांजी येते त्याला. पुढे सुईयोबी, सुई म्हणजे वॉटर. सुईयोबी वॉटरची कांजी आहे. त्यानंतर मोकुयोबी झाडाची कांजी आहे. झाडाची कांजी माहिती आहे ना सगळ्यांना? अशी मोकुयोबी. सुयोबी पण काढू का? तुम्ही लिहून नका घेऊ आता, मी जस्ट फक्त काढून दाखवते तुम्हाला, इंटरेस्टिंग आहे म्हणून. ठीक आहे ना? आता या ठिकाणी गेत्सुयोबीला हा आहे चंद्र. गेत्सुयोबी. खायोबीला आहे फायर. खायोबी. सुयोबीला आहे वॉटर. सुयोबी.
मोकुयोबीला आहे झाड. मोकू म्हणजे ट्री, की ना, सो मोकुयोबी म्हणून झाडाची कांजी. ओके, सोपं की नाही? सो गेत्सुयोबी, खायोबी, सुयोबी, मोकुयोबी. आता पुढे बघू. ओके, सो फ्रायडेला किनयोबी म्हणतात. किन म्हणजे कुठली कांजी आहे माहितीये का? इथे काढून दाखवते. गोल्डची कांजी आहे. किनयोबी. का बरं गोल्ड? फ्रायडे का गोल्ड? कारण सॅटर्डे संडे सुट्टी असते ना, गोल्डन डे. हो की नाही? सगळ्यांना एकदम मज्जा, वा उद्या सुट्टी, हा, म्हणून किनयोबी. ओके, सो किनयोबी फ्रायडे. आता पुढे आहे सॅटर्डे, त्याला म्हणतात दोयोबी. दोयोबी. दो म्हणजे चुचीची कांजी आहे. चुची म्हणजे काय? ग्राउंड, शेत, त्याच्यासाठी वापरलं जातं चुची. का बरं? सॅटर्डेला खूप शेतात काम करायचंय. ओके, ग्राउंडवरती खेळायला जायचंय, सुट्टी आहे ना, मग म्हणून दोयोबी. हे लक्षात. आणि सगळ्यात शेवटी निचियोबी. निचियोबी. निची म्हणजे काय माहितीये का? सूर्याची कांजी येते. निचियोबी. सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायचं. म्हणजे कधीपर्यंत सांगा बरं? कधी येतो सूर्य डोक्यावर? कधी येतो? 12 बरोबर 12 वाजता येतो की नाही? मग संडे मस्तपैकी, सॅटर्डेला छान आपण ग्राउंडवरती खेळलो वगैरे, मग आता खूप दमलो, मग संडेला अगदी सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायचं. सो निचियोबी. तो कुठला दिवस? संडे. इदेस का? आता माझ्या पाठीमागे सगळ्यांनी परत म्हणायचंय. गेत्सुयोबी, Getsuyobi. खायोबी, Hayobi. सुयोबी. Suyobi. व्हेरी गुड. मोकुयोबी, Mokuyobi. किनयोबी. Mokuyobi. व्हेरी गुड. किनयोबी, Kinyobi. दोयोबी. Doyobi. आणि Doyobi. आणि सगळ्यात लास्ट निचियोबी. Nichiyobi. व्हेरी गुड. म्हणजे आले. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न कसा विचारायचा माहितीये का? समजा आता असं झालंय, मला प्रश्न विचारायचा आहे, आज कुठला वार आहे? ओके, सो बघायचं का कसं विचारायचं ते? बघूया का? आज कुठला वार आहे? मिमाशो म्हणजे बघूयात. ठीक आहे, सो इथे विचारते हा. क्यो वा. ओके, क तो यो देस ने. क्यो उ वा. हा, क्यो वा नान योबी देस का? नान योबी. ओके, नान योबी. क्यो वा नान योबी देस का? ठीक आहे, देस का. क्योवा माहितीये, नान म्हणजे व्हॉट. ओके, किंवा कुठला. योबी म्हणजे वार. कुठला वार आहे? क्योवा नान योबी देस का. ठीक आहे, हे असं जपानीमध्ये लिहिलं जातं. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा. आता ज्यांना मराठी वाचता येत नाही त्यांच्यासाठी आपण रोमाजीमध्ये लिहू. क्यो वा. क्यो वा नान योबी देस का. ठीक आहे, आता लिहून घ्या. क्यो वा नान योबी देस का. ठीक आहे, हे वरचं नाही लिहिलं तरी चालणार आहे, ते जपानीमध्ये आहे ना. मी ज्यावेळेस तुम्हाला ही व्हिडिओ देणार आहे ना, ती तुमच्याकडे कायमस्वरूपी राहणार आहे. सो त्यावेळेस ज्यावेळेस आपली हिरागाना कंप्लीट होईल त्यावेळेस लिहायचं आहे. आता फक्त हे लिहून घ्या. मी उद्या विचारणार आहे, केव्हा नानियोबी देस का. आज कुठला वार आहे सांगा बरं? केव्हा नानियोबी देस का मिनासान? कुठला आहे? केव्हा नानयोबीच्या ऐवजी फक्त तो दिवस टाकायचा इथे.
क्योवा केव्हा सुयोगी देस का? ओ क्योवा सुयोबी देस. का म्हणजे प्रश्न असतो की नाही. का आपण कसं विचारतो, का जेवण करू मी, का मी अभ्यास करू. सो का म्हणजे प्रश्न. मग आपण उत्तर देताना परत का करतो का. ठीक आहे. मग आपण काय करायचं, फक्त क्योवा सुयोबी या ठिकाणी वापरणार तुम्ही केव्हा सुयोबी देस. देस. व्हेरी गुड. जमतंय की मग. किती छान, व्यवस्थित जमलेलं आहे. क्योवा सुयोबी देस. ओके. सुयोबी म्हणजे वेन्सडे. येईल लक्षात. गुड जॉब. जमलं. ठीक. जा. मला लिहायचंय. लिहायचंय हे पण. ओके. काय लिहायचंय, कुठलं लिहायचंय सांग. आता तुम्ही लिहिलेलं ते. हा ओके. एकच मिनिट. हे लिहायचंय. हा हा हे लिहून घ्या. झालं की लगेच मला सांगा. आम्ही लास्ट पेज वरती लिहू शकतो का हो पुढे? लिहू शकतो की. लिहू शकतो. लास्ट पेजवर पण लिहू शकतो किंवा तुमच्या रेग्युलर वहीच्या पहिल्या ठिकाणी जरी लिहिलं तरी चालणार आहे. ओके. ओ ठीक आहे. झालं. आता आपण हे ना थोडंसं राहिलंय. ओके ओके. आता काय करा माहितीये का, जेवढं राहिलंय ना ते मी व्हिडिओ दिल्यानंतर कंप्लीट करा. ठीक आहे. मी पाठवून देईल लवकर व्हिडिओ पुढे. ठीक आहे. आता पुढे आपण जाणार आहोत. बर्थडे आहे का तुमच्यापैकी कोणाचा. या मंथ मध्ये कोणाचा बर्थडे आहे. बरं ठीक आहे. ज्याचा बर्थडे असेल ना, ज्याचा बर्थडे असेल त्याला विश जर करायचं असेल ना, तर काय म्हणायचं ते आपण लक्षात ठेवू. ठीक आहे. हे वाटलंच तर कुठेतरी लिहून घ्या. काय. ओ ओ ओ तान जोबी. ओ तांजोबी म्हणजे तुमचा बर्थडे. ओ मे देतो गोझाईमास. ओ मे देतो इथं लिहिते गोझाईमास. गोझाईमास. ठीक आहे. ओ तांजोबी. ओ मे देतो गोझाईमास. ठीक आहे. एकदा म्हणा बरं माझ्या पाठीमागे. ओ तांजोबी. ओतांजोबी ओमे देतो ओमे देतो गोझाईमास. व्हेरी गुड. आता पहिल्यापासून शेवटपर्यंत एकदाच म्हणू. ओतांजोबी ओमे देतो गोझाईमास. आपण एक काम करू आता. ओके. मी सांगणार. हां कुठे गेले सगळे. हां ठीक आहे. आता आपण काय करूयात, मी सगळ्यांना सांगणार, त्यांनी त्यांनी म्हणूयात. ठीक आहे. जा. सगळ्यात पहिल्यांदा आराध्या अनम्यूट कर. केलं. म्हण ओतांजोबी ओतांजोबी ओमे देतो ओमे देतो गोझाईमास. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आलं. आणि आता आपण डेज म्हणूयात. गेत्सुयोबी पासून निचियोबी पर्यंत. म्हण गेत्सुयोबी. गित्सुयोबी खायोबी. खायोबी सुयोबी. सुयोबी मोकुयोबी. मोकुयोबी त्यानंतर आहे किनयोबी. किन्योबी दोयोबी. दोयोबी निचियोबी. इचियोबी. व्हेरी गुड. डन. छान. श्रीजा अनम्यूट कर आता. कुठे गेली श्रीजा.
हा केलं. हा. हा म्हण ओतांजोबी ओतांजोबी ओमेदेतो ओमेदेतो गोझाइमास. गोजाविमास. व्हेरी गुड. ओतांजोबी ओमेदेतो गोझाइमास. ओतांजोबी ओमेदेतो गोजाविमास. अरे वा, म्हणलंस की छान. आता आपण डेज म्हणू. हा म्हण गेत्सुयोबी कित्योबी खायोबी खयोबी सुयोबी सुयोबी मोकुयोबी मकुयोबी किनयोबी किनियोबी दोयोबी तोयोबी निचियोबी. नित्योबी. व्हेरी गुड. छान म्हणले. अगदी व्यवस्थित ऐकू आलं सगळ्यांना. ओके. आता विराज, आता तू म्हणणार आहेस. अनम्यूट कर. श्रीजा तू म्यूट कर ग आता. विराज कर अनम्यूट. केलंस का? हा म्हण. हा म्हणा ओतांजोबी ओतांजोबी ओमेदेतो ओमेदेतो गोझाइमास. गोजाविमास. व्हेरी गुड. गेत्सुयोबी गेक्सियोबी गेत्सुयोबी नंतर खायोबी हयोबी सुयोबी सुयोबी योबी नंतर मोकुयोबी मकियोबी नंतर किनयोबी किनियोबी दोयोबी तोयोबी आणि निचियोबी. नित्योबी. व्हेरी गुड. सगळे आले व्यवस्थित म्हणता. ठीक आहे. आता म्हणणार आहे अवंती आणि अन्विता. केलं का अनम्यूट दोघींनी? हा तुम्हाला आठवेल दोघींना पण. ओतांजोबी म्हणा बरं. ओतांजोबी ओमेदेतो गोजाविमास. ओ खूप छान, मस्त म्हटलात. आता आपल्याला गेत्सुयोबी पासून निचियोबी पर्यंत म्हणायचंय. आठवतंय का बघा? सगळ्यात पहिलं काय असतं बरं? गेत्सुयोबी हा कयोबी हा सुयोबी हा मोकुयोबी हा. किनियोबी व्हेरी गुड. तोयोबी हा निचियोबी. सुबाराशी देसने. अतिशय सुंदर, मस्त, अगदी छान म्हटलात न चुकता. ठीक आहे. सो ग्रेट. हा तुम्ही जे ओतांजोबी लिहिलंय हम्म. त्याचा मीनिंग हॅपी बर्थडे टू यू असं होतं का? हो, हॅपी बर्थडे टू यू. ज्याचा बर्थडे असेल ना त्याला म्हणायचं. आता तुमच्या घरामध्ये कुणाचा बर्थडे असेल ना त्याला तुम्ही जपानीमध्ये म्हणू शकता ओतांजोबी ओमेदेतो गोझाइमास. ओ वाव. असतो की नाही, मैत्रिणीचा वगैरे पण बर्थडे असतो. हो. टीचर हा तुम्ही असे एक लाईन का मारली ओमेदेतोच्या पुढे? ओमेदेतोच्या हा तांजोबीच्या तिथं लाईन मारली आहे ना. हा तांजोबी म्हणजे बर्थडे आणि ओमेदेतो गोझाइमास म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा. ओके. मग तो तांजोबी शब्द जो आहे ना, मग तांजोबी वा इत्सुदेस का असं जर म्हटलं तर तुझा वाढदिवस कधी असतो असा होतो. ठीक आहे. हा आता ठीक आहे. आता कोण राहिले? अन्वी राहिलीये आणि ओवी राहिलीये आणि आराध्या पण राहिलीये ना. ओके. सो हा ओके आराध्या झाले. ओके. किंजल तू म्हणतेस का ग? हा चालेल. हा म्हण. ओतांजोबी ओमेदेतो गोजाइमास. ओतांजोबी ओमेदेतो गोझाइमास. व्हेरी गुड. आता गेत्सुयोबी पासून निचियोबी पर्यंत आठवते का बघ? गेत्सुयोबी व्हेरी गुड. कायोबी व्हेरी गुड. सुयोबी हा मोकुयोबी व्हेरी गुड. किनियोबी हा तोयोबी हा. निचियोबी. सुबाराशी देसने. खूप छान, मस्त. ओके. आता ओवी तुझा नंबर. कुठे गेली ओवी?
हा म्हण बरं, ओवी आहे ना? आवाज नाही येते ओवी. सॉरी, अन्वी तू म्हण. मी सारखी ओवी का म्हणते? अन्वी तू म्हण ग. getsuyobi, हम्म kayobi, हम्म suyobi, व्हेरी गुड. mokuyobi, किन kinyobi, हा doyobi, हा. nichiyobi, ओ गुड, मस्त एकदम खणखणीत आवाज आहे. आणि आता otanjobi omedetou हा gozaimasu. वाव. आता माझा बर्थडे असणार आहे ऑगस्ट मध्ये. हा omedetou gozaimasu. व्हेरी गुड, खूप छान म्हटलेस. आता माझा बर्थडे असणार आहे ऑगस्ट मध्ये, त्यावेळेस आपला क्लास नाहीये पण तो ग्रुप आहे. मला करायचं बर्थडे विश. ओके. आणि तुमचा कधी असतो मला सांगून ठेवा, मी पण तुम्हाला म्हणेल ओ तांजोबी ओमेदेतो गोझायमास. इदेस का? छान. ऑक्टोबर मध्ये असतो. ओ वाव. छान. माझा 4 डिसेंबरला असतो. ओके 4 डिसेंबर. ओके, आपल्या ग्रुपवर सांगून ठेवा. 4 सप्टेंबर. हो. माझा 31 ऑक्टोबर. 31 ऑक्टोबर. ओके, अजून? 20 ओ श्रीजा, माझा एप्रिल. तुझा एप्रिल मध्ये. ओके. हा तुझा विराज, तुझा कधी असतो? ओके, गुड गुड गुड. छान. मग आहेत की काही काही जवळ आलेत बर्थडे. ठीक आहे. सो आपण एकमेकांना विश करायचा. ओ तांजोबी ओमेदेतो गोझायमास. ठीक आहे. सो चला आता आपण पुढे जाणार आहे. आता नोटबुक आणि पेन्सिल बरोबर घेऊन बसा. आता मी पुढची लेटर शिकवणार आहे. ठीक आहे. पेन्सिल लिहायचं असतं. हो, पेन्सिलनेच लिहायचं, पेनने लिहायचं नाही. कारण आपण नवीन शिकतोय की नाही, मग चुकतं. मग आपल्याला इरेज करायला पेन्सिलने बरं पडतं. ठीक आहे. मग पेन्सिल असेल, पेन्सिलला काय म्हणायचं कालचं आठवते? पेन्सिल. पेन्सिलला जापनीज एक शब्द सांगितलेला आठवतोय का? कुणाला आठवतोय? मॅम, ते हिरागनाची लँग्वेज होती, त्याच्यासाठी एक पेज सोडायचं ना. हा, तू आराध्या तू एक पेज सोडून दे, कारण आता ते एक पेज आज झालेलं आहे ना. ठीक आहे. ते वाटलंच तर एक पेज सोडून दे, पुढच्या पेजवर लिही. आणि मी आता काय विचारलं होतं, काय विचारलेलं की केशी गोमू आणि एन पित्सू म्हणजे पेन्सिल आणि केशी गोमू म्हणजे इरेझर. ठीक आहे. सो लक्षात ठेवा. आता आपण बघणार आहे हिरागानाचे पुढचे शब्द. ओके. सो इंटरेस्टिंग आहेत खूप. जा मी ते इकिमाशो. दिसतात का सगळ्यांना व्यवस्थित? काय लिहिले कोण सांगेल एकदा? काय लिहिले? हा, काकी कू के को, गागी गु गे गो. ओके. आता तुम्हाला या ठिकाणी एक गंमत सांगू का? आपल्याला फक्त एवढेच लेटर शिकायचे. हे जर आपण शिकलो तर आपल्याला हे आपोआप येणार आहेत. ओके. सो काकी कू केको बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बघायचंय का कसा काढलाय. कसा काढलाय? इथं जर एक टिंगी दिली असते तर कुठलं लेटर झालं असतं? कुठलं झालं असतं? ऊ झालं असतं की नाही? ऊ. हा, पण आता का बघा कसा काढलाय. व्हेरी गुड. दिस इज अ का. बघा काय केलंय. चलो घ्या, पेन्सिल घ्या हातामध्ये आणि ब्लॅकने काढूयात. काय सगळ्यात पहिल्यांदा तर हा पार्ट काढून घ्यायचा. ओके. त्यानंतर ही एक अशी स्लांटिंग लाईन आहे आणि देन हा छोटाच काढायचा आहे. इथे तुम्हाला दिसायला मोठा दिसतोय बिकॉज लेटर मोठं आहे ना ते. सो छोटा काढायचा आहे. या ठिकाणी काढू का. काय आहे हा? का. अशी एक वाटी करायची आहे, मग असा का. हा, ठीक आहे ना. किती सोपं आहे. का लिहिला का? लिहून झालं की सांगा म्हणजे मी थांबते. का. आपण कसं 2 मिनिट खूप झाले. 1 मिनिट थांबू का मी? मग आपले कंप्लीट नाही होणार ना. काय हे? का.
किती सोपं आहे ना. कुणाला वाटतंय सोपं आहे, असं करायचंय असं करायचंय, हा असा करायचा आहे आणि एक टिंगी. हा कसं काढायचं नाही आता ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, कसं काढायचं ते सांगितलं, कसं काढायचं नाही ते पण बघा. आता समजा तुम्ही असं काढलं आणि हा इथेच संपवला, चूक. ही मोठी लाईन अगदी अशी खाली आली पाहिजे. त्यानंतर ही टिंगी काढताना इथेच काढायची आहे, ती अशी इकडे वगैरे काढायची नाही. तिची जागा ठरलेली आहे, असा कॉर्नर तिथेच काढायची ती. आणि त्याच्यामध्ये हा असा एवढा मोठा मारू बसला पाहिजे. ठीक आहे. सो हे लेटर आहे का. का. ठीक. का. पुढे की. कीला काय करायचंय, पहिल्या 2 आडव्या लाईन म्हणजे आपण इक्वल टू काढतो ना, 2 नी आपण केलं ना, सुजी मधला नी नंबर 2, तर याला तिरकं करायचंय. कसं करणार आहे, तिरकं. हा असा. हा बाळा, तू मला ना फोटो पाठवशील का, कारण मला आता दिसत नाहीयेस ना तू. बघू बरं, एकच मिनिट बघू. 2 मिनिटं. हा ओके, कारण मला दिसणार नाही अगं तू. ऐक, तू एक काम करशील, मी आता जे लिहून देतीये ना तुम्हाला बोर्डवर, ते एका ठिकाणी लिहून मला फोटो पाठवा, म्हणजे मला चेक करता येईल. ठीक आहे. काल कुणी कुणी नाही पाठवलं माहितीये ना. हे अशा 2 आडव्या तिरक्या लाईनी काढायच्यात अशा वरच्या दिशेने जाताना. ओके. आणि नंतर काय करायचंय, त्यांना छेदणारी एक लाईन आणि तिला कव्हर करणारी एक टिंगी. हा आहे की. कुठलं लेटर आहे, की. कसं काढायचंय, माझ्या बरोबर काढा. 1 2 3 4. ठीक आहे. की. पुन्हा एकदा काढा. इची, नी, सान, शी. ठीक आहे. इची, नी, सान, शी. काय हे, की. ठीक आहे. आता गंमत सांगू का, हे वाचा बरं. झालं ना क्लास. हे वाचा, काय लिहिलंय मी. काकी. काकी. काकी आहे ना घरात. ओके. पाठवतो लगेचच. हा परत बुधवारी परत मार्केट बंद असतं. ओके. सो ओके, म्यूट कराल का. हा ओके. बुधवार आहे ना, काय. हा ओके. हे काय, काकी. ओके. आणि हे काय, वाचा बरं, किती सोपं आहे ना. काका. काका. सो बघा, आई केलं ना आपण लेटर तयार, आई वर्ड तयार केला मस्त. काकी, काका. लक्षात राहील की नाही आता. असं लिहिता सांगायचं, काकी काका जपानी भाषेमध्ये. ठीक आहे. जायचं पुढे. पुढे कू. बघा किती सोपा आहे, किती सोपा. असं करायचंय फक्त. कू. पक्षाची चोच काढतो की नाही आपण, इथं काढून दाखवू का, असं करतो ना आपण. युष. वाटतोय का रे, माझी एवढी नाही ड्रॉइंग चांगली, पण ठीक आहे, तुम्हाला समजलं की झालं. वाटतोय. हा इथला कू. 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 आपण लेस द्यान आणि ते शिकतो त्याच्यामध्ये वापरतो ना असं. ओके. सकू. सोपाय का. आता काय केलं आपण, का, की, कू एवढे शिकलो. पुढचा बघायचा आहे आपल्याला. के. केला काय केलंय, पहिली एक अशी उभी लाईन आणि तिला थोडंसं असं वरच्या बाजूला घेतलंय. नंतर एक आडवी लाईन आणि नंतर तिला छेदणारी उभी लाईन. ठीक आहे. हा आहे के. ठीक आहे. कसा केलाय, के. एक अशी उभी लाईन काढायची आहे, मग आडवी लाईन आणि त्याला छेदणारी एक उभी लाईन. ती थोडीशी अशी काय केली आहे, वळवली आहे. ठीक आहे. आणि सोडून दिली. कसं काढायचं नाही ते सांगते आता, ते पण सांगायला पाहिजे. ओके. चुकायचं नाही बिलकुल. हे असं केलं, हा अगदी इकडं जायचा नाही, किंवा हा अगदी इकडं काढलाय आणि हा असा काढायचा नाही.
दोन्हीही सेम आले पाहिजेत. ठीक आहे, दोघांची ही उंची जी आहे ती सेम पाहिजे, हाईट सेम. आणि आता अजून एक गंमत, हा असा काढलाय आणि हा अगदी पार त्याला चिटकवायला आणायचं नाही. मध्ये हा मोठा असा एक चेंडू बसला पाहिजे, एवढं अंतर पाहिजे दोघांमध्ये. ठीक आहे. सो पुन्हा एकदा काढणार, कसा काढलाय बघा. सो इची नी सान. हा आहे के. काय आहे? के. ठीक आहे. आता बघा को. को फार सोपा आहे, मला प्रचंड आवडतो. असा असा. आवडलं का तुम्हाला? असा असा. याच्यामध्ये बरोबर एवढा असा मारू बसला पाहिजे. मारू म्हणजे काय माहितीये का? मार देऊ नये. मारू. मारू म्हणजे गोल सर्कल मारू. ओके. सो बघा असं असं. वाव, आवडला का? कुठलं लेटर आवडलं आजचं? खूप सोपं होतं. कुठलं होतं? सगळे सोपे होते. वाव, मस्त. आवडली म्हणजे हिरागाना तुम्हाला आवडलेली. ओके. को. ओके, गुड. आता बघा मी सगळे काढणार. काय काय होते? का, नंतर की, काकी, नंतर कू, के आणि हा को. काकी कू के को येईल. आता गंमत सांगणार आहे. ओके, व्हेरी गुड. आता गंमत बघूया आपण. ओके, म्यूट करा एकदा, बघू गंमत बघूयात. आता सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला हे वाचता येईल. हे काय काय? खा ओ. झालं की नाही? तो खाओ म्हणजे फेस. ओके, खाओ म्हणजे फेस. नंतर आहे को ए. कोए म्हणजे आवाज. ओके, कोए म्हणजे काय सांगा? कोए म्हणजे आवाज. व्हेरी गुड. आता पुढचं बघू आपण. थांबा. ठीक आहे. आता पुढे बघू. इका. इका म्हणजे स्क्विड. जपानी लोक भरपूर खातात. ओके, इका म्हणजे स्क्विड. नंतर पुढे आहे ओका. ओका म्हणजे हिल. हिल म्हणजे माउंटन खूप मोठा असतो की नाही, त्याच्यापेक्षा थोडासा छोटा ओका असतो. ओके. नंतर किकू. किकू म्हणजे ऐकणं. ओके, किकू. आणि नंतर आहे इके. इके म्हणजे पॉन्ड, तलाव. येईल लक्षात? गुड. आता मला एक सांगा गंमत, की आपल्याकडे किती वेळ आहे बरं आता? 5 मिनिट. 9. ओके. अरे वा, गुड गुड गुड. छान. ओके, छान वेळ आहे आपल्याकडे. ठीक आहे. आता गंमत बघा. या ठिकाणी काय केलंय? का की कू के को. इथे काय चेंज आहे? काय आहे बघा बरं. काहीतरी मी बदल केलाय त्या लेटर मध्ये. हा, एवढाच एक चेंज आहे ना. हे सगळे लेटर सेम आहेत, फक्त हे वरती त्यांना काय केलेत मी, त्याला तेन तेन म्हणायचंय. काय? तेन तेन. हा, तेन तेन. तेन तेन म्हणजे काय? हे आहे. ओके, तेन तेन असं लक्षात ठेवा. आता काय केले पहा. काकी कू के को. हे जर केलं आणि त्याला तेन तेन लावला तर होणार आहे गा गी गू गे गो. सोपं आहे ना? गा गी गू गे गो. सिंपल. सो आता तुम्हाला काकी कू के को, गागी गू गे गो हे दोन्ही पण येणार. ठीक. आता आपण शब्द बघूयात. ओके, चला. कोण वाचणार? पहिलं काय? गाकू. हा, गाकू किंवा खाकू असं पण म्हणलं जातं. हे आहे गाकू. गाकू म्हणजे काय माहितीये? स्टडी करणं. ओके, लर्निंग. म्हणून गाकसेई आपण शिकलो की नाही? गाकू सेई. इथे 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 या ठिकाणी गाकू म्हणजे लर्निंग, स्टडी. नंतर काय? इथलं वाचा बरं. गागू. काकू.
खागू. खागू देस ने म्हणजे फर्निचर. तुमच्या घरामध्ये जेवढं फर्निचर आहे त्याला म्हटलं जातं खागू. ओके. नंतर काय एईगो. एईगो म्हणजे इंग्लिश लँग्वेज. एईगो. नंतर काय लिहिले बघा. गाय का तो गोगो. गो गो गोगो म्हणजे दुपार. ओके. गोगो मध्ये हे शक्यतो घड्याळ सांगताना वापरायचं. आपण AM PM वापरतो की नाही. सकाळचा टाइम सांगायचा असेल तर काय करतो आपण 9 PM 6 PM सॉरी 9 AM 6 AM हे सकाळच्या टायमिंगला वापरतो. दुपारी असेल तर PM वापरतो. तसं हे गोगो म्हणजे PM. ओके. आता मला सांगायचंय दुपारी आपण 2 वाजता भेटू. मग दुपारी 2 हे सांगायचं असेल तर गोगो निजी असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता नंतर आहे गेका. गे आणि का म्हणजे सर्जरी. ओके. सर्जरी करणं गेका. ठीक. ओके. आता मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या पाठीमागं म्हणायचंय. ठीक आहे. म्हणणार ना. सगळ्यांनी चालू केलेत. हा. ओके. आता माझ्या पाठीमागं म्हणायचंय. आता आपण जे काही शिकलो ना ते. एकच मिनिट असं करते. हा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणा का की कू के को. हा हा. का की कू के को. काकी कू के को. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता पुढचं आहे गागी गु गे गो. व्हेरी गुड. गागी गु गे गो. व्हेरी गुड. आता मी त्यातले काही शब्दार्थ तुम्हाला सांगणार आहे ते म्हणायचे. म्हणा खागू. गागू. एईगो. एईगो. गोगो. गोगो. गेका. खाओ. 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 कोए. इका. इका. ओका. किकू. किकू आणि इके. व्हेरी गुड. छान. ओके. इके. सो आज आपण काय काय केलं. डेज ऑफ द वीक पाहिले की नाही. सो डेज ऑफ द वीक. त्याच्यानंतर अजून काय केलं आपण नवीन हिरागाना लेटर शिकलो. हिरागाना किती शिकलो सांगा. किती लेटर शिकलो बरं. हा 10 शिकलो. 10 बिकॉज 5 काय होते काकी कू के को. त्याला 10 लावल्यानंतर अजून 5 शिकलो. कुठले ते गागी गु गे गो. सो टोटल 10 लेटर झाले. ठीक आहे. ओके. सो तुम्ही आतापर्यंत हिरागानाचे 1, 5, 15 लेटर शिकलेला आहात. सो घरी प्रॅक्टिस करायचं. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून देईल. सो घरी प्रॅक्टिस करायची आणि मी तुम्हाला ट्रेसिंगसाठी सुद्धा पेपर पाठवेल. ठीक आहे. मला पाठवून द्यायचा कुणी कुणी लिहिलंय ते. काल मला आले नाही. ओके. सो माझ्या लक्षात येईल तुम्ही कसं लिहिताय. आणि आता येस उद्या भेटूयात आता सगळेजण. ठीक आहे. ओके. कशावर कशावर बुक वरती. हा मी काय करते मी व्हिडिओ दिला ना की त्याच्यामध्ये लक्षात येईल. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला आहे ना पेपर पाठवेल प्रिंटआउट साठी. ठीक आहे. जर पॉसिबल झालं तर प्रिंटआउट घ्या. त्यामध्ये ट्रेस करता येतं. ठीक आहे. ओके. सो आता आपण उद्या भेटूया. ठीक आहे. मस्तपैकी नाश्ता वगैरे करून छान बसा. उद्या पण आपण हिरागाना शिकू. ओके. जा माता. जा माता. जा माता. जा माता.